आणि आता अभिनेता सैफ अली खान या प्रकरणाच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। आरोपींनी पोलिसांसमोर एक नवा खुलासा केलाय। हाऊसकीपिंगच्या माध्यमातून सैफ अली खानच्या घरामध्ये प्रवेश मिळवला आणि त्या दिवसापासून सैफ अली खानच्या घराची रेकी करण्यात आली होती। कोर्टाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी अपडेट या प्रकरणाच्या संदर्भातली आपण पाहतोय। हाऊसकीपिंगच्या माध्यमातून या आरोपीने सैफच्या घरामध्ये प्रवेश मिळवलेला होता आणि एकंदरीत या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। पाहूयात। अभिनेता सैफ अली खान प्रकरणातली महत्त्वाची अपडेट आपल्या समोर येताना दिसून येत आहे। इथेच जे वांद्रा पोलीस ठाण्यामध्ये आरोपीला आणण्यात आले, त्याची चौकशी जी आहे मुंबई पोलिसांकडून सध्या सुरू करण्यात आली। आरोपीला जे आहे 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली। आरोपीने जी माहितीचा खुलासा करण्यात आलेला आहे त्यानुसार हाऊसकीपिंगच्या एजन्सीच्या माध्यमातून सैफच्या घराची रेकी केल्याची माहिती जी आहे पोलिसांकडून मिळताना दिसून येते। काही महिन्यापूर्वी सैफ अली खान यांच्या घरामध्ये एक शानदार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला हाऊसकीपिंगच्या एका खाजगी कंपनीला हे काम देण्यात आलं होतं। याच एजन्सीमध्ये आरोपीने सैफ अली खानच्या घरामध्ये प्रवेश मिळवण्याचं काम केलं आणि त्या घरामध्ये रेकी करण्याचं काम आरोपीने केलेलं आहे। घरामध्ये किती दरवाजे, घरामध्ये कोण राहतं, कशा प्रकारचा जो घरामध्ये प्रवेश मिळवायचा या दृष्टीने चाचपणी आरोपीने केली होती। आज रात्री आरोपीला सैफ अली खानच्या घरी जाण्याची शक्यता आहे। कशा पद्धतीने त्यांनी वार केले या दृष्टीने जे आहेत आरोपीला जे आहे सैफ अली खानच्या घरामध्ये नेण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आरोपीने इमारतीमध्ये कसा प्रवेश केला, कसा हल्ला केला याचं संपूर्ण क्रिएशन जे आहे पोलिसांसमोर साजरा केलं जाणार आहे। संबंधित आरोपी चौकशी जी आहे वांद्रा पोलीस स्टेशनमध्ये सध्या सुरू झाली आहे। त्यामुळे 5 दिवस जे आहे वांद्रा पोलीस स्टेशनमध्ये आरोपीला इथे ठेवण्यात येणार आहे। त्याची चौकशी जी आहे सध्या कसून सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे या आरोपीमध्ये अनेक जे खुलासे ते समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कॅमेरामन लालचंदसह विकास मिरगणे, लोकशाही, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।